विद्यार्थी मित्रांनो, मागील वेळेस बघताना आपण बघितले होते ते म्हणजेच राजाचे युद्ध कर्तव्य किंवा युद्ध नीती, ज्याला शास्त्र धर्म, सनातन धर्म असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं होतं. त्यामध्ये राजाने युद्धनीती कशा प्रकारे अवलंबन करावी, कूटनीतीचा वापर कसा करावा आणि सोबतच करव्यवस्था ही कशी असावी, जर लाचखोर व्यक्ती असेल तर त्यांच्यासोबत कशा प्रकारे व्यवहार करावा, याविषयीचं वर्णन आपण बघितलेलं होतं. आता इथपासून पुढे 145 पासून ते 226 पर्यंत मनुस्मृतिकाराने दिनचर्येच्या अंतर्गत गुप्त मंत्रणा किंवा मंत्री परिषद या विषयांचा उल्लेख केला आहे. जसे 147 पासून 215 पर्यंत तुम्हाला या गोष्टींमध्ये काही एक माहिती मिळेल. ती कशी तर मंत्रणेमध्ये असलेले अष्टविध कर्म कोणती आहेत, तसे अष्टविध कर्म ही जी आहेत ही आपण आत्तापर्यंत 36व्या श्लोकापासून 144व्या श्लोकापर्यंत जी माहिती केलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलंच होतं की भृत्यांसहित राजाचे संपूर्ण कर्तव्यांचा उल्लेख केला गेला आहे असं म्हटलेलं असल्यामुळे अष्टविध कर्मामध्ये त्या सर्व कर्मांचा समावेश होतो असे आपल्याला दिसून येते. ही अष्टविध कर्म कशा प्रकारे असावी याचा जर आपण पडताळा घ्यायचा म्हटला तर आपल्याला या ठिकाणी आर्यमंतव्य नावाच्या वेबसाईटवरती असलेलं मनुस्मृतीचं पुस्तक, ज्यामध्ये आपल्याला अष्टविध कर्मांविषयीची माहिती दिसून येते, ज्यामध्ये प्रोफेसर सुरेंद्र कुमार यांच्या विशुद्ध मनुस्मृतीमध्ये याचे व्यवस्थित वर्णन या ठिकाणी आपल्याला करून दाखवलेले आहे. एक म्हणजे आचार्य ऋत्विक इत्यादी वेदांच्या विद्वानांचे सोबत त्यांच्यापासून शिक्षण ग्रहण करणे इत्यादी ह्यांचे वर्णन आपल्याला इथे दिसते. म्हणजे हे राजाचे कर्तव्य आहे. इंद्रिय जय आणि व्यसनांपासून त्यांनी स्वतःला वाचवावं किंवा संयम ठेवावा ह्याचे वर्णन आपल्याला आढळते. मंत्री, अमात्य, दूत, अध्यक्ष ह्यांची नियुक्ती करावी, दुर्ग निर्माण कसे असावे, कुठे त्यांनी राहावे याचे वर्णन, युद्धासाठी प्रशिक्षित आणि नेहमी तयार राहणे, अपराधी व्यक्तींसोबत न्यायपूर्वक दंडविधान करणे, अशा प्रकारे प्रजेला शांती, समृद्धी आणि सुरक्षा प्रदान करणे, तसेच वेतन इत्यादी दान देणे, आणि शेवटी सांगितलेलं आहे ते म्हणजे करसंग्रह. तर अशा प्रकारे 146 श्लोकांपर्यंत आपल्याला ह्या सर्व अष्टविध कर्मांची माहिती या ठिकाणी मिळते आहे असे दिसून येते. उषणस स्मृतीमध्ये राजाचे अष्टविध कर्म हे सांगताना त्यांनी म्हटलेलं आहे की कर ग्रहण करणे, कर्मचारींना वेतन देणे, मंत्री, राजदूत यांना वेगवेगळ्या कार्यांसाठी पाठवणे, निषेध म्हणजे विरुद्ध कार्य न करणे, अर्थवचन, राजाज्ञेचे पालन करणे, व्यवहार म्हणजे न्याय इत्यादी किंवा दंडव्यवस्थेला बघणे, दंड देणे, पापी आणि अपराधी व्यक्तींना प्रायश्चित्त देऊन सुधारणे, हा जो काही अर्थ आहे तो यामध्ये समाविष्ट होतो आहे. तर अशा प्रकारे अष्टविध कर्म नेमकी कोणती आहेत त्यांचं वर्णन इथे मनुस्मृतिकारांनी केलेलं आहे. पंचवर्ग असा शब्दप्रयोग सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेला दिसतो. मग हा पंचवर्ग नेमका काय आहे तर त्याचे वर्णन सुद्धा आपल्याला या ठिकाणी आढळून येते. मनुस्मृतिकाराने केलेल्या या शब्दांच्या बाबत म्हणजे अष्टविध कर्म आणि पंचवर्ग या दोन्ही शब्दांच्या बाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत असे दिसून येते.
आणि त्यामुळे परवर्ती पुढे पुढे असणाऱ्या व्याख्याकारांनी आपल्या आधीच्या व्याख्याकारांचे मत देऊन या श्लोकांची व्याख्या करीत करीत ते पुढे गेलेले आहेत असे दिसून येते. जसे अष्टविध कर्मामध्ये आपण बघितले की ही 8 प्रकारची कर्म सांगितल्या जातात, जी मनुस्मृतीमध्ये त्यांनी पूर्ण 146 पर्यंत ही सगळी वर्णनं त्यांनी केलेली आहे. दुसरं म्हणजे पंचवर्ग जी आहेत, ह्या पंचवर्गांच्या बाबत कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये आपल्याला वर्णन आढळून येते. ते म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे, पंचवर्ग म्हणजेच पंचांग मंत्र असा कौटिल्याने शब्दप्रयोग केलेला आहे. आणि याबाबत असे मत मांडल्या जाते की इथे जे काही पंचवर्ग हा शब्दप्रयोग केला गेलेला आहे त्या ठिकाणी कौटिल्याचा असलेला पंचांग मंत्राचाच विचार इथे केलेला असावा. कारण की मनुस्मृतिकार ह्या ठिकाणी मंत्रणेच्या प्रसंगामध्ये पंचवर्गाचा उल्लेख करत आहेत असे आपल्याला दिसून येते. मग ही पंचांग मंत्र जी कौटिल्य शास्त्रकाराने सांगितली ती काय आहे तर कर्मणा आरंभ उपायः पुरुषद्रव्य संपद देशकाल विभागः विनिपात प्रतिकारः कार्यसिद्धी इति पंचांगो मंत्रः असं वर्णन आपल्याला कौटिल्याच्या याच्यात दिसून येते. ज्याचा अर्थ होतो कर्मणा आरंभ उपायः म्हणजे कार्याला आरंभ करण्याचा उपाय कोणता आहे. पुरुष द्रव्य संपत म्हणजे पुरुष आणि द्रव्य याची संपत्ती किती आहे. देशकाल विभाग म्हणजे देश आणि काळ यांचा विचार करणे. विनिपात प्रतिकार म्हणजेच विघ्नांना दूर करणे त्यासाठी असलेले उपाय. आणि कर्मसिद्धी किंवा कार्यसिद्धी म्हणजेच कार्याची सफलता. तर अशा प्रकारचा जो पंचांग मंत्र आहे त्याचा विचार या ठिकाणी अधिक संयुक्तिक ठरतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. कारण की ह्या ठिकाणी जी मंत्रणा आहे ती युद्धांच्या बाबतच केल्या गेलेली आहे आणि त्यामुळे राजांशी एका राजाने शत्रू राजाशी वागताना कसं वागायचं आहे, युद्धनीती कशी करायची आहे त्याबाबतची असलेली चर्चा मसलत, गुप्त चर्चा मसलत ही या ठिकाणी चाललेली आहे आणि त्यामुळेच या मंत्रणेमध्येच याचा उल्लेख अधिक संयुक्तिक ठरू शकतो असे म्हटल्या गेलेले आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारची असलेली ही जी मतं आहेत त्यांचा विचार आता आपण या ठिकाणी करणार आहोत. या सर्वांचा सविस्तर असलेला असा विचार या ठिकाणी आपण आता बघतो आहोत. राजाने शुचिर्भूत होऊन त्या ठिकाणी सभेमध्ये प्रवेश करावा आणि प्रवेश केल्यानंतर जी काही त्या ठिकाणी असलेली प्रजाजन आहे त्यांना आनंदित करून त्याने विसर्जित करावे आणि नंतर मंत्रीभीही सह मंत्र येत आणि नंतर मंत्र्यांच्या सोबत मंत्रणा करावी असे त्या ठिकाणी आपल्यासमोर मत मांडले गेलेले होते. मग ही मंत्रणा जी आहे म्हणजे गुप्त चर्चा मसलत जी आहे ती नेमकी कुठे आणि कशी करावी ह्याविषयी त्यांनी इथे मत मांडलेलं आहे. ज्याच्यात ते म्हणतात गिरिपृष्ठम समारुह्य प्रसादं वा रहोगतः अरण्ये निश्चला केवा मंत्रयेत विभावितः. म्हणजेच ही मंत्रणा कुठे करावी तर गिरिपृष्ठम अगदी डोंगराच्या टोकावरती किंवा जिथे कुणीही नाही आहे अशा ठिकाणी. रहोगतः एकांतवास ज्या ठिकाणी आहे अशा असणाऱ्या ठिकाणी तिथे जावं. अरण्ये निश्चलाके किंवा अज्ञात असलेल्या अशा अरण्यामध्ये किंवा निर्जन वनामध्ये मंत्रयेत विभावितः मंत्रणा ही त्या ठिकाणी करावी असे सांगितले गेलेले आहे. हे का असं म्हटलं. गुप्त असलेली अशी ही मंत्रणा जी आहे ही कुणालाही कळू नये हा त्यातील उद्देश आणि म्हणून त्यांनी म्हटलं की निर्जन असलेल्या अशा ठिकाणी एकांतामध्ये प्रासादाच्या वरच्या बाजूला किंवा गिरिपृष्ठावरती अशी साधारणतः ही मंत्रणा करावी.
आणि ह्यामुळे काय होईल तर पृथक जनाः मंत्रम न जानाती, सामान्य लोकांना हा जो काही गोपनीय आहे तो गोपनीय विचार माहिती पडणार नाही. आणि राजाची मंत्रणा ही अशीच असावी की ज्यामुळे त्याचा जो काही गुप्त विचार आहे तो सामान्य लोकांना कळणार नाही. आणि जर अशा राजाने व्यवहार केला म्हणजे अशा प्रकारे मंत्र जी त्याची आहेत मननात त्रायते, म्हणजे विचारांमुळे ज्याचं रक्षण होत आहे अशी ही जी काही मंत्र आहे ह्यांच्याविषयीची चालणारी अशी जी चर्चा मसलत आहे ती चर्चा मसलत जर गुप्त ठेवली, सामान्य लोकांपर्यंत जर ती गेली नाही तर तो राजा काय होईल, तो राजा संपूर्ण पृथ्वीचा भोग घेऊ शकतो. कसा, जरी तो कोशहीन असला तरी सुद्धा, म्हणजे त्याचा खजिना रिकामा झालेला आहे, सगळं रिकामं झालेलं आहे, पण तरीसुद्धा त्याच्यामधली असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती त्याने केलेली गुप्त असलेली अशी ही मसलत आणि त्याच्या आधाराने तो कितीही मोठा शत्रू असला तरी देखील त्याच्यावरती सुद्धा तो विजय मिळवू शकेल. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय कोशहीनो अपि पार्थिवः पृथ्वीं भुंक्ते, मतलब म्हणजेच पृथ्वीचा तो उपभोग घेतो आहे किंवा उपभोग घेऊ शकतो. ही मंत्रणा चालू असताना त्या ठिकाणी कुणाला बरं येऊ द्यायचं नाही. तर त्यांनी म्हटलेलं आहे की मंत्रणेच्या वेळी जड, मूक, बधीर, तिर्यक म्हणजे पशुयोनीमध्ये उत्पन्न झालेले असे पोपट, मैना इत्यादी, वृद्ध स्त्री, म्लेच्छ, रोगी लोक, विकृत अंगवाले म्हणजेच न्यून अंग ज्यांच्यामध्ये आहेत अशी असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणाहून अपसारेत म्हणजेच बाजूला करावे. ह्याचं कारण काय आहे, पशुपक्ष्यांना सुद्धा का दूर करावं त्याचंही कारण त्यांनी सांगितलेलं आहे. ही जी काही पोपट, मैना इत्यादी आहेत हे आणि स्त्रिया विशेषेण तस्मात आदृतः भवेत, तिथून दूर करण्यात, त्यांना बाजूला करण्यात यशस्वी व्हावं किंवा प्रयत्नशील व्हावं. कारण की ही लोक भिंदंती अवमता मंत्रम, कारण की हे मंत्राला भिंदंती, तोडून टाकतात, नष्ट करतात. आणि तुम्हाला माहिती आहे की पोपट, मैना हे काय करतात, जसं तुम्ही बोललेले आहात अगदी तसंच्या तसं हुबेहूब ते बोलून दाखवतात. आणि ह्याचे संदर्भ तुम्हाला पुराणांमध्ये वगैरे सुद्धा मिळत आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारे ही जी काही पशुपक्षी आहे ते आपल्यासारखं जसंच्या तसं बोलतात. आणि त्यामुळे त्यांनी जर आपण एखादी गुप्त गोष्ट सांगत असू, बोलत असू आणि ती जर गोष्ट 10 लोकांमध्ये जाऊन त्या पक्ष्यांनी सांगितली तर काय होईल, ती गुप्त राहील का? नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की असे जे काही पोपट, मैना इत्यादी जे काही पशुप्राणी आहेत ज्यांची आकलन शक्ती ही अधिक आहे आणि त्यामुळे ते जसंच्या तसं बोलू शकतात, त्यांना दूर करावं, स्त्रियांना दूर करावं. कारण की स्त्रियांच्या पोटात कुठलीही गोष्ट राहू शकत नाही असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे स्त्रियांना सुद्धा तिथनं दूर करण्यात यावं. रोगी लोक इत्यादी ह्यांना सुद्धा त्या ठिकाणाहून बाजूला करण्यात यावं असेही त्या ठिकाणी म्हटलेले आहे. तर अशा प्रकारे जी काही मंत्रणा आहे ही मंत्रणा करत असताना कुठली बरं काळजी घ्यायला पाहिजे त्याचं वर्णन जणू काही या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे. ही जी काही मंत्रणा आहे ही मंत्रणा कधी व्हावी, तर त्यांनी म्हटलेलं आहे की दुपारी किंवा अर्ध्या रात्री, जेव्हा राजा कुठल्याही मानसिक आणि शारीरिक क्लेश वगैरे नसतील, त्याला विगतक्लमः तो फ्रेश झालेला असेल, अगदी ताजा तवाना झालेला असेल, तेव्हा राजाने एकट्याने किंवा त्याच्या मंत्र्यांच्या सोबत धर्म, अर्थ आणि काम ह्यांच्यावरती विचार करावा. चिंतयेत धर्म अर्थ कामार्थम. सार्धम तैहि एक वा एव वा. तर अशा प्रकारे
दुपारी किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा राजा विगतक्लमः म्हणजे तो पूर्णपणे त्याचे श्रम इत्यादी विसरून जाईल किंवा तो श्रम इत्यादी परिहार करून तो त्या ठिकाणी ताजातवाना होऊन आलेला असेल तेव्हा त्या ठिकाणी राजाने ही मंत्रणा करावी. आणि ती कशी असावी मंत्रणा? धर्म अर्थ काम या तिन्ही गोष्टींचा विचार करणारी अशी ती त्याची मंत्रणा असावी असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. या परस्पर विरोधी असलेल्या धर्म अर्थ काम यांचं जेव्हा उपार्जन होतं आहे किंवा त्यांच्यावरती विचार केला जातो आहे तेव्हा राजाने आणखी काय करायचं? तर कन्यांचा विवाह आणि कुमारांची रक्षा. परस्पर विरुद्धानां तेषां च समुपार्जनं कन्यानां संप्रदानं च कुमाराणां च रक्षणं. परस्पर विरुद्ध असलेल्या अशा ह्या धर्म अर्थ काम ह्या तीनही गोष्टी मिळवण्यासाठी जेव्हा राजा प्रयत्नशील असेल तेव्हा त्यांनी कन्यांचा विवाह आणि कुमारांची रक्षा या गोष्टींकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष करू नये असं ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. तसेच दूतांना पाठविण्याचा काही उर्वरित असलेले असे कार्य किंवा राणीवासाचा प्रचार इत्यादी आणि गुप्तचरांच्या असलेल्या कार्यांवरती किंवा चेष्टांवरती अधिकाधिक विचार या ठिकाणी या मंत्रणीमध्ये व्हावा असं ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. कारण की राजाने विदेश नीती जाणणाऱ्या अशा दूतांना कसं जायचं आहे, काय करायचं आहे ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थित सांगितल्या पाहिजे आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की त्या दूतांच्या गोष्टींवरती विचार करावा ज्यामुळे कार्याचा प्रारंभ ते कार्याची फलसिद्धी इथपर्यंतचं सर्व कार्य व्यवस्थित पार पडेल. अंतःपुरामध्ये गमनागमन ह्याची सुद्धा राजाने योग्य प्रकारे परीक्षा करत राहावी. कारण की काही स्त्रिया ह्या सुद्धा विषम असू शकतात, विरुद्ध असू शकतात आणि म्हणूनच राजाने आत्मरक्षेसाठी दासी इत्यादींच्याद्वारे त्या ठिकाणी अंतःपुरातील राण्यांच्या बाबतच्या किंवा राण्यांविषयीची माहिती त्या ठिकाणी मिळवत राहावी. प्रतिपक्षी असलेल्या म्हणजे शत्रू राज्यांमध्ये नियुक्त असलेल्या गुप्तचरांना चेष्टा किंवा अन्य गुप्तचरांद्वारे ती माहिती करून घ्यावी ज्यामुळे राजा सुरक्षित राहील आणि अशा प्रकारे राजा इतर शत्रू राजांना मात्र नष्ट करू शकेल. तर अशा प्रकारचं वर्णन ह्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे ज्यामध्ये राजाने मंत्रणा कशी करावी याविषयीचा सखोलतेने केलेला अभ्यास जो आहे तो आपल्याला इथे दिसून येतो आहे. पुढे आता ते म्हणतात कृष्णं च अष्टविधं कर्मं पंचम वर्गं च तत्त्वतः अनुराग अपरागौ च प्रचारम मंडलस्य च. या ठिकाणी आत्ताच वर आपण जेव्हा थोडीशी माहिती बघत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितले की 146 पासून पुढे काय सुरू आहे. तर राज्याचं दैनंदिन व्यवहार आणि त्याच्यासोबत त्यांनी मंत्रणा कशी करावी इत्यादी कार्यांविषयीची माहिती त्या ठिकाणी दिली. त्यात अष्टविध कर्मांचा उल्लेख होता. ती अष्टविध कर्म जी आहेत ते शब्दप्रयोग ह्या श्लोकामध्ये इथे आलेला आहे आणि हे 8 प्रयोग कोणते आहेत, अष्टविध कर्म कोणते आहेत त्याचं वर्णन आत्ताच आपण बघितलेलं आहे. ज्यामध्ये तिथे दिसून येते की कर इत्यादी वसूल करणे, सेवकांसाठी धन देणे, अमात्य इत्यादी लोकांसाठी कार्य करणे किंवा परलोकासाठी कार्य करणं, लोक किंवा परलोकासाठी कार्यामध्ये संधी असल्यावरती मंत्र्यांना राजाज्ञा देऊन नियंत्रित करणं, ऋण इत्यादींची वापसी होण्याच्या बाबत किंवा परत मिळवण्याबाबत विचार करणे, न्यायव्यवस्थेबाबत विचार करणे आणि पापी असलेल्या लोकांच्या बाबत प्रायश्चित्त करणे अशा अष्टविध कर्मांचा उल्लेख त्या ठिकाणी होतो आहे. हे असं मत उशनस ह्यांनी ह्या ठिकाणी उशनसांच्या याच्यात स्मृतीमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते आहे. मेधातिथीने सांगितलेली जी अष्टविध कर्म होती ती आपण मगाशीच उल्लेखित केली आहे त्यामुळे पुन्हा पिष्टपेषण जे आहे ते मी इथे टाळते आहे.
आणि पंचवर्ग हा जो शब्दप्रयोग होता त्यातही आपण बघितलेलं होतं की कार्याची सुरुवात कशी करावी, द्रव्यसंपत्ती आहे किंवा नाही, आणि फलसिद्धीपर्यंतचा त्याचा प्रवास जो आहे, हा जो पंचांग मंत्र कोणत्याही कार्याच्या सिद्धीसाठी म्हणून कौटिल्याने पडताळण्यास सांगितलेला आहे किंवा बघण्यास सांगितलेला आहे, त्याचाच उल्लेख इथे सुद्धा मंत्रणेच्या बाबत म्हटलेला आहे असं आपण म्हटले. काही विद्वानांनी ह्या पंचवर्ग ह्या शब्दाचा अर्थ घेताना किंवा कुल्लूक भट्टांनी सुद्धा याचा अर्थ करताना जे 5 प्रकारची असलेले असे गुप्तचर आहेत त्यांचा उल्लेख त्यांनी ह्या पंचवर्गामध्ये केलेला आहे, ज्याच्यामध्ये कापाटिक, उदास्थित, गृहपती, वैदेहिक आणि तापस हे 5 प्रकारचे असलेले गुप्तचर जे आहेत ह्या पंचवर्गामध्ये समाविष्ट होतात असं कुल्लूक भट्टांचं मत आहे. कापाटिक म्हणजे विद्यार्थ्याच्या वेशामध्ये गोपनीय गोष्टी जाणणारा असा व्यक्ती. उदास्थित म्हणजे संन्यास धारण करून नंतर त्या संन्यासापासून च्युत होऊन किंवा भ्रष्ट होणारा असा उदास्थित म्हटला जातो. गृहपती म्हणजे क्षीण आजीविका असणारा असा बुद्धिमान आणि पवित्र कृषक शेतकरी जो आहे त्याला गृहपती म्हटलेला आहे. तापस कुठल्या तरी आश्रमामध्ये राहणारा आणि कपटी शिष्यगणांच्या सोबत आजीविका करत कृत्रिम तपस्या करणारा असा कपटी तापस जो सांगतो आहे की 2-2 महिन्यापर्यंत होतो, अन्न पाणी खात नाही वगैरे, आणि अशा प्रकारे लोकांमध्ये वार्ता पसरवून ते त्या ठिकाणी लोकांकडून बातम्या काढण्याचा प्रयत्न करतात. आणि शेवटचा आहे तो म्हणजे वैदेहक हा गरीब व्यापाऱ्याच्या वेशामध्ये राहणारा असा गुप्तचर. तर अशा ह्या 5 गुप्तचरांचा उल्लेख त्या ठिकाणी पंचवर्ग ह्या शब्दप्रयोगामध्ये कुल्लूक भट्टांच्याद्वारे केला गेलेला आहे असे आपल्याला दिसून येतं. आणि राजाने ह्या 5 गुप्तचरांच्याद्वारे काय करावा, तर जो काही राग, अनुराग, अपराग, अनुराग जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. मंत्री, सेनापती इत्यादींच्या द्वेषभावना इत्यादी जाणून घेऊन शत्रू राजाच्या देशांमध्ये जाऊन शत्रूंच्या ज्या काही कमजोरी आहेत त्या जाणून घेणे, कोणता राजा संधी करू शकतो, कोणता राजा विग्रह करू शकतो, या सर्व गोष्टींची माहिती गुप्तचरांच्याद्वारे राजाने करून घ्यावी आणि त्यानंतर राजाने तदनुसार असलेलं आपलं कर्तव्य किंवा नियोजन करावं असं त्या ठिकाणी स्पष्टपणे मत मांडलेलं आहे. आणि राजमंडलाचा प्रचार, इथे मंडल ह्या शब्दाचा अर्थ हे 155 पासून 157 पर्यंत जी वर्णनं सांगितलेली आहेत, मंडलांची नावं सांगितलेली आहेत, त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी होतो आहे. आणि राजाने या सर्वांच्या ज्या काही हालचाली आहे, स्थिती आहे, आचरण आहे, यावर अधिकाधिक गंभीरतेने विचार करावा असं म्हटलेलं आहे. अर्थशास्त्रामध्ये कौटिल्यांनी 72 प्रकृतींच्या मंडलाला 4 प्रकृतिमंडलामध्ये विभक्त केलेलं आहे असेही आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आता तर मध्यमाचा प्रचार, विजुगिषूचे कार्य या सगळ्यांच्या बाबत राजाने माहिती ग्रहण करावी असं म्हटल्या गेलेलं आहे. उदासीन प्रचारांच्या शत्रूच्या प्रयत्नतः आणि उदासीनीचा असलेला प्रचार या सर्व गोष्टींविषयीची असणारी माहिती कुणी घ्यायला पाहिजे, जो विजुगिषू राजा आहे त्या विजुगिषू राजाने मध्यम, उदासीन आणि ह्या लोकांची माहिती, शत्रुवर्गाची माहिती त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. आणि अशा ह्या प्रकृती एकंदरीत किती आहेत, एताः प्रकृतयः मूलं मंडलस्य समासतः अष्टौ च अन्याः समाख्यातः 12 एव तु ताः स्मृताः. मनुस्मृतिकाराच्या अनुसार एकंदरीत 12 मंडलयोनी ह्या मानल्या जातात असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे 2 ह्या प्रमुख या ठिकाणी सांगितलेला आणि अष्टौच अन्यहा मध्यम आणि विजिकिषू हे 2 प्रकार
मध्यम आणि उदासीन हे 2 प्रकार आणि पुढे असणारे असे बाकीचे प्रकार 8 आणि असे मिळून 8 आणि हे 4 12 असे प्रकार त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेले आहे. मध्यम उदासीन 2 आणि शत्रू आणि विजुगिषू हे 2 असे मिळून एकंदरीत 4 आणि त्याच्या व्यतिरिक्त असलेले 8 आणि असे मिळून एकंदरीत 12 प्रकार ह्या ठिकाणी मंडल योनीचे दिसून येतात आणि ह्यालाच आपण द्वादश मंडल असे म्हणतो. तर अशा प्रकारे असलेले हे द्वादश मंडल या ठिकाणी आपल्याला इथे दिसून येत आहेत. इथे आता जे काही द्वादश मंडलांमध्ये वर्णन सांगितलेलं आहे ते त्या ठिकाणी दंडाख्याः पंच अपराः प्रत्येकं कथिताहि येतात संक्षेपेण द्विसप्तती आणि एकंदरीत मग 72 असलेले असे जे मंडल योनी आहे त्या मंडल योनींचा विचार आपल्याला पुढे विस्तारित झालेला आहे असे दिसून येते. मध्यम कोणाला म्हटलं जातं तर शत्रू आणि विजिगीषू राजांपेक्षा वेगळा असलेला असा राजा जो या दोघांचा संधींमध्ये संधीचा समर्थक असेल किंवा विग्रहामध्ये विग्रहाचा समर्थक असेल तो मध्यम म्हटला जातो. विजिगीषू म्हणजे जो जिंकण्याची इच्छा करणारा असा जो राजा आहे तो म्हणजे विजिगीषू. उदासीन म्हणजे काय तर साधारणतः अरी आणि विजिगीषू आणि मध्यम ह्यांच्यापेक्षा वेगळा असलेला असा राजा जो शक्तिशाली मध्यम असलेल्या राजापेक्षा देखील बलवान असेल. अरी आणि विजिगीषू आणि मध्यम ह्यांच्या संधीमध्ये संधीचा समर्थक आणि या तिघांच्या विग्रहामध्ये विग्रहाचा समर्थक असा जो असेल तो उदासीन, ज्याला आपण लौकिक भाषेत सुद्धा म्हणतो की तटस्थ आहे, त्या व्यक्तीला कुणाशी घेणं देणं नाही आहे, अशा प्रकारचं धोरण अवलंबन करणारा असा जो राजा असेल त्याला उदासीन राष्ट्र असं म्हटलं जाऊ शकेल किंवा उदासीन राजा असं म्हटलं जाऊ शकेल. शत्रू म्हणजेच मनुच्या अनुसार विजिगीषू राजाच्या सीमेला लागून असणारा जे राज्य आहे तिथला असणारा जो काही राजा आहे तो म्हणजे शत्रू असतो असे म्हटले गेलेले आहे. कौटिल्याने शत्रूंचे भरपूर सारे प्रकार मानलेले आहेत. मग त्याच्यात सहज शत्रू, कृत्रिम शत्रू ह्यांचा विचारही त्याने त्या ठिकाणी केलेला आहे असेही आपल्याला दिसून येते. साधारणतः या ठिकाणी राजमंडलाची जी प्रकृती आहे त्याचं वर्णन इथे मनुस्मृतिकारांनी केलं आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की 12 मूल प्रकृती असतात. मग ह्या ज्या काही 12 मूल प्रकृती आहेत त्या नेमक्या कशा आहेत त्याचं वर्णन या ठिकाणी मनुस्मृतिकारांनी इथे 12 प्रकार सांगत असताना 4 प्रकारांचा मूल प्रकृतींचा उल्लेख केला, मात्र बाकीच्या 8 प्रकृती ज्या आहेत त्यांचा उल्लेख त्यांनी केला नाही आहे असे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कौटिल्याने मात्र म्हणूनच्या ह्या क्रम आणि विधानानुसार आपल्या अर्थशास्त्रामध्ये यावरती अधिक विचार केलेला आहे असे आपल्याला दिसून येते आणि म्हणून मग त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण 12 प्रकारांची नावं आपल्यासमोर दिलेली आहेत असेही आपल्याला दिसते. मग मित्र, अरिमित्र, मित्रम मित्र, अरिमित्र मित्रम, पार्ष्णिग्राह, आक्रंद, पार्ष्णिग्राहासार, आक्रंदासार अशी ही पुढची 8 प्रकार म्हणजे एकंदरीत 12 मूल प्रकृती ह्या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या 12 मूल प्रकृतींच्या सोबत अमात्य राष्ट्र दुर्गार्थ दंडाख्याः पंच अपरा प्रत्येकं कथिता हि येता संक्षेपेण द्विसप्ततीः. मग अमात्य, राष्ट्र, दुर्ग, किल्ला, दुर्ग म्हणजेच किल्ला, कोश आणि दंड हे 5 प्रकृती आहेत. मग आधीच्या मूल प्रकृती आणि या प्रकृती 5 प्रकृती ह्यांचे मिळून आपल्यासमोर एकंदरीत
72 प्रकार निर्माण होतात. तर अशा प्रकारे हे 5 प्रकार, एक मूल प्रकृती, त्याचे 5 भेद आणि त्यासोबत असणारे एकंदरीत 12 मंडल योनी, ह्या सगळ्या घेतल्या तर 12 गुणिले 6 म्हणजे 72 भेद या ठिकाणी निर्माण होतात. तर अशा प्रकारचे द्विसप्तती ही 72 प्रकार असणारे असे हे जे काही मंडल योनी आहे त्याचा विचार या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. त्यानंतर त्यांनी षड्गुण्यांचा विचार या ठिकाणी केलेला आहे असे आपल्याला दिसून येते. संधी विग्रहचे एवं यानम आसनम एव च द्वैधीभावम संश्रयम च षड्गुण्यम चिंतयेत सदा. राजाने नेहमी या षड्गुण्याचा विचार अधिकाधिक करत राहावा असं ह्या ठिकाणी म्हटल्या गेलेलं आहे. संधी म्हणजे काय, तर शांततेचा तह करणे असं आपण म्हणू शकतो. निग्रह म्हणजे काय, वैरभाव किंवा शत्रुत्व करणे. आसन म्हणजे योग्य संधीची वाट बघणे. यान म्हणजे शत्रूवरती बेधडक चाल करून जाणे. संशय म्हणजे दुर्बल अवस्थेत एखाद्या बलाढ्य राजाचा आश्रय घेणे. आणि द्वैधीभाव म्हणजे एका शत्रूशी तात्पुरता तह करून दुसऱ्याशी युद्ध पुकारणे. अशी ही जी काही धोरणं आहेत परराष्ट्रीय राज्यांसोबत युद्धस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या युद्धाच्या स्थितीमध्ये कशा प्रकारे शत्रुवर्गांसाठी 6 सिद्धांतांचं पालन करावं आणि ते 6 सिद्धांत कोणते आहेत त्यांची वर्णनं ह्या ठिकाणी इथे सांगितलेली आहेत. तर अशा प्रकारची असलेली ही संधी, ज्याचा अर्थ आपण म्हटलेला आहे की संधी म्हणजे शांततेचा तह करणे. आता ही संधी करत असताना कसा असणार आहे हा तह, तर दोघांकडून एकत्र चढाई करण्याचा झालेला करार असलेला असा तह किंवा असा करार नसलेला तह, दोन्ही प्रकारांनी संधी ही होऊ शकते. विग्रह स्वतःची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेला विग्रह म्हणू शकतो किंवा मित्राचा संकटकाळी त्याचे सहाय्य करण्यासाठी केलेला असा दुसरा प्रकार. म्हणजे साधारणतः ही जी काही संधी, विग्रह, यान, आसन, वैधीभाव, संश्रय ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी शत्रुराजाच्या सोबत जेव्हा आपल्याला काही एक चिंतन करण्याची आवश्यकता पडते तेव्हा या प्रकाराने ह्या षड्गुण्यांचा आधार घेऊन आपण त्यांच्यासोबत आपला व्यवहार निश्चित करावा असे ह्या ठिकाणी म्हटलेले आहे. युद्ध म्हणजेच विरोध किंवा विग्रह म्हणजे युद्ध किंवा विरोध किंवा तोडफोड इत्यादी करणे असा अर्थ आपण घेऊ शकतो. युद्ध चढाई करणे म्हणजे यान म्हटल्या जाऊ शकते. तर अशा प्रकारची असलेली ही यान, आसन वगैरे यांचं वर्णन ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि हे सगळे 2-2 प्रकारांमध्ये विभक्त आहेत ही आपल्याला दिसून येते. आत्ताच आपण ह्याचे 2-2 प्रकार दोघांचे बघितलेले. त्यात यान एकट्याने चाल करून जाणे किंवा मित्राला बरोबर घेऊन शत्रूवरती चाल करून जाणे, हे 2 प्रकार यानाचे होऊ शकतात. आसनाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. दुर्बल स्थितीत हतबल होऊन बसणे किंवा मित्राच्या सूचनेवरून स्वस्थ बसणे. तर अशा प्रकारचं असलेलं असं आसन ह्याचे वर्णनसुद्धा आपल्याला 2 प्रकारांमध्ये त्या ठिकाणी दिसून येते आहे. द्वैधीभाव ह्याचे सुद्धा 2 प्रकार त्या ठिकाणी आहेत असं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे राजाने सर्व गोष्टींची माहिती घेऊन वृत्त्यादींच्याद्वारे आपल्या पक्षांमध्ये त्यांना करून आणि गुप्तचरांच्याद्वारे माहिती पाठवून नगरावरती, शत्रुराजांच्या नगरावरती आक्रमण करावे असे त्या ठिकाणी म्हटले आहे. जेव्हा आक्रमण केल्या जात तेव्हा कसं जावं
ह्याच्याविषयी सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे. आणि ते म्हणतात, संशोध्य त्रिविधम मार्गम षड्विधम बलम च स्वकम सांपरायिक कल्पेन यायाद अरिपुरम शनैः. 3 प्रकारचे मार्ग आहेत: जंगल, अनुप आणि आटविक. मग आता हे जे काही जंगल आहे किंवा अनुप आहे आणि आटविक आहे, या तीनही मार्गांना चांगल्या प्रकारे संशोध म्हणजे शुद्ध करून आणि षड्विधम बलम आणि 6 प्रकारच्या सेनेला तयार करून सांपरायिक कल्पेन योग्य विधानांच्या द्वारे यात्रेसाठी जी काही कल्प लागतात त्या यात्रेच्या योग्य विधानानुसार हळूहळू अरिपुरम यायात अरिपुराकडे निघावे असे ह्या ठिकाणी म्हटलेले आहे. या ठिकाणी षड्विध बल म्हणजे कोणते बल? तर जसे आपण चतुरंगी सेना म्हणतो ती चतुरंगी सेना तर आहेच, म्हणजे हत्ती दल, अश्वदल किंवा ज्याला आपण घोडदळ म्हणतो ते, पदयात्री आणि रथदल हे 4 तर आहेतच. सोबत सामान्य सेना आणि दुसरं म्हणजे शेवटचा असलेला म्हणजेच कर्मकर, या सगळ्यांच्या सेनेला षडबल असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे षड्विध बलाची सेना घेऊन राजाने शत्रू राजावरती आक्रमण करावे असे म्हणलेले आहे. आणि 3 प्रकारचे मार्ग जे या ठिकाणी म्हटले त्यामध्ये एक म्हणजे स्थलभूमीमध्ये असलेला, दुसरा म्हणजे जल म्हणजे समुद्र किंवा नदी मार्गाने असलेला, आणि तिसरा म्हणजे आकाशमार्गाने होणारे युद्ध. या तिन्हींमधील असलेला असा जो काही मार्ग आहे तो शुद्ध करावा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या काही अडचणी असतील त्या अडचणींना दूर करून त्या ठिकाणी युद्धासाठी तुम्ही तयार व्हावं किंवा सज्ज व्हावं असं राजाला सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे त्रिविध मार्गांमध्ये स्थल, जल आणि आकाशमार्ग हे 3च या ठिकाणी उल्लेखित केलेले असावे असं म्हटलं जाऊ शकतं. आणि त्या काळामध्ये सुद्धा हे 3ही यानं होती, म्हणजे समुद्रयानसुद्धा होते असे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारची असलेली ही त्रिविध मार्ग आणि षड्विध बल ह्यांना घेऊन राजाने युद्धासाठी निघावे असे म्हटलेले आहे. राजाने ही चढाई करत असताना कशा प्रकाराने जावे त्यासाठी मनुस्मृतिकार म्हणतायत की ह्या 3ही मार्गांवरती जाताना त्यांनी दंडव्यूह, शकटव्यूह, वराहव्यूह, मकरव्यूह, सूचीव्यूह किंवा गरुडव्यूह ह्यांच्या आधाराने त्यांनी पुढे पुढे जावे. दंडव्यूह म्हणजे दंडाच्या आकृतीप्रमाणे व्यूहाची संरचना केली जाते आणि त्याला दंडव्यूह असं म्हटलं जातं, ज्यामध्ये सर्वात समोर बलाध्यक्ष असतात, मध्ये राजा असतो आणि मागच्या बाजूला सेनापती असतो आणि दोन्ही साईडला किंवा बाजूला हत्ती आणि त्याच्यानंतर घोडे अशी साधारणतः सेनेची रचना ही दंडव्यूहामध्ये आपल्याला दिसून येते. शकटव्यूहामध्ये सुईच्या आकाराप्रमाणे असलेली तसेच मागे मोठा आकार असणारी अशी साधारणतः संरचना ही शकटव्यूहाची केली जाते. वराहव्यूहामध्ये पुढचा आणि मागचा भाग हा सूक्ष्म असतो, परंतु मधला भाग हा फुगीर असतो किंवा मोठा असतो. अशी सैन्य संरचना ही वराहव्यूह म्हटली जाते. वराहव्यूहाच्या विपरीत म्हणजे उलटं अगदी मकरव्यूह असते, ज्यामध्ये पुढचा आणि मागचा भाग हा विशाल असतो, परंतु मध्यभाग जो आहे तो सूक्ष्म असतो असे म्हटले जाते. सूचीव्यूह ह्यामध्ये ज्याप्रमाणे मुंग्या एकमेकांची संगत घेऊन पुढे पुढे जात असतात, अगदी त्याच प्रकारे सैनिकांची संरचनासुद्धा या ठिकाणी एकत्रित रूपाने इथे जाणारी अशी आपल्याला दिसून येतं. आणि त्यामध्ये समोरच्या बाजूला अतिशय वीर पुरुष त्या ठिकाणी असतात असं आपल्याला आढळतं. गरुड व्यूह
हा वराहव्यूहाप्रमाणेच गरुड व्यूह असतं. यामध्ये सुद्धा अग्रभाग आणि मागचा भाग हा सूक्ष्म असतो. फरक केवळ एवढाच आहे की गरुडाचा मध्यभाग हा वराहाच्या भागापेक्षा अधिक मोठा असतो किंवा विस्तारित असतो. तर अशा प्रकारची असलेली ही जी काही सेना आहे, ह्या सेनेने जाताना दंडव्यूह, शकटव्यूह, वराहव्यूह, मकरव्यूह, सूचीव्यूह किंवा गरुडव्यूह ह्यांच्याद्वारेच त्या ठिकाणी जाताना प्रयाण करावे किंवा युद्धासाठी निघावे असे त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. राजाला जर चारही बाजूंनी भय असेल तर दंडव्यूह, मागच्या बाजूने भय असेल तर शकटव्यूह, आजूबाजूने भीती वाटत असेल तर वराहव्यूह, भीती म्हणजेच आक्रमण करणारी शत्रुसेना येत असेल तर वराहव्यूह किंवा गरुडव्यूह, पुढे आणि मागच्या दोन्ही बाजूकडून जर शत्रूंचं आक्रमण होणार असेल तर त्या ठिकाणी मकरव्यूह, आणि पुढच्या बाजूनेच केवळ जर शत्रुसेना येणारी असेल तर त्या ठिकाणी सूचीव्यूह बनवून शत्रू राज्यावरती विजयासाठी गमन करायला पाहिजे असे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारची असलेली ही जी काही व्यूहांची रचना आहे ती सुद्धा या ठिकाणी मनुस्मृतिकाराने आपल्यासमोर मांडलेली आहे. आणि राजाला जेव्हा अधिकाधिक शत्रूपासून भय वाटत असेल तेव्हा मात्र त्या ठिकाणी राजाने पद्मव्यूह बनवून निवास करावा असे देखील म्हटले जाते. युद्ध करण्यासाठी किंवा चढाई करण्यासाठी जेव्हा जात असेल तेव्हा त्रिविध मार्ग संशोध्य असा जो शब्दप्रयोग मनुस्मृतिकाराने केला होता त्याचे विश्लेषण आपल्याला आता ह्या 192व्या श्लोकामध्ये दिसते. स्यंदन अश्वैः समे युद्धयेत अनुपेत 9 द्वीपैः तथा वृक्षगुल्मावृत्ते च अपरैः आयुधैः स्थले. आता ह्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं? असी चर्म आयुधैः. स्यंदन अश्वैः समे युद्धयेत, युद्ध करावं. केव्हा करावं? जेव्हा समरभूमीमध्ये समरभूमीमध्ये रथांच्याद्वारे किंवा रथयुक्त घोड्यांच्याद्वारे जमिनीवरती युद्ध करावं. अनुपे 9 द्वीपेस्तः, अनुप म्हणजे जलयुक्त असलेल्या अशा ठिकाणांवरती नौका आणि हत्ती ह्यांच्याद्वारे युद्ध करावं. वृक्षगुल्मावृतही, आणि वृक्ष आणि गुल्म ह्यांनी झाडी झुडपांनी युक्त असलेलं असं जे ठिकाण असेल तिथे असी, तलवार, चाप, चर्म आयुधही, चामड्यांनी बनवलेले आयुध किंवा भाला, भरची इत्यादी जी काही आयुधं आहेत, शस्त्रास्त्र आहेत, त्या आयुधांच्याद्वारे युद्ध करावे. चापैही असी चर्म आयुधही, चाप, असी म्हणजे तलवार, अशा प्रकारचे असलेले जे काही हत्यार आहेत त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी युद्ध करावे. म्हणजे त्रिविध मार्ग जे आपल्याला सांगितलं होतं त्यामध्ये भूमी, जलस्थान आणि आकाशस्थान ह्याच्या अनुषंगाने आता भूमीवरती युद्ध करताना घोडे आणि रथ यांच्याद्वारे, जलस्थानांवरती युद्ध करताना नौका आणि द्वीप यांच्याद्वारे, आणि वृक्षगुल्म यांच्याद्वारे या ठिकाणी तलवार आणि भालाभरची यांच्याद्वारे युद्ध करावे असे म्हटलेले आहे. फक्त एवढाच फरक इथे दिसते की इथे आकाशमार्गाचा उल्लेख इथे नाही केलेला मनुस्मृतिकाराने, आणि म्हणून पहिल्या श्लोकावरती वेगवेगळ्या विद्वानांची वेगवेगळी मतं आहेत की नेमकं इथे यांना आकाशमार्ग नेमकं काय म्हणायचं असावं. आणि त्यामुळे जर हे देवतांच्या सोबत किंवा वरती फेकले जाणारे असे म्हणायचे असावेत कदाचित शस्त्रास्त्र, आणि म्हणून ह्या ठिकाणी मग भाला, भरची, ढाल ही शस्त्रास्त्र समोरून वरून येणाऱ्या अशा जी काही अस्त्र आहेत त्यांच्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी म्हणून हे वापरल्या जात असावे किंवा त्यांचा प्रयोग केला जात असावा, असा एक आपण कयास करू शकतो फक्त.
मात्र त्याचं स्पष्ट वर्णन इथे मनुस्मृतिकाराने पूर्णपणे आकाशमार्गाचं केलेलं नाही आहे असंही आपल्या लक्षात येते. अशा प्रकारे युद्ध खेळत असताना राजाने आणखी काय करावं, तर शत्रूला घेराव घालून त्यांच्या राष्ट्राला पीडा द्यावी, मग त्यांच्याजवळचं अन्न धान्य इत्यादी सर्व दूषित करावं, विष इत्यादी पदार्थ मिसळून त्यांचं धान्य जे आहे ते अभक्ष्य बनवावे इत्यादी अशा प्रकारची युद्धनीती ही त्या ठिकाणी करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांचं तलाव इत्यादी काही असतील, जलस्थान इत्यादी ते तोडून टाकावे आणि रात्रीच्या वेळेस त्यांना घाबरवून सोडवावं अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण दुसरीकडे ते म्हणतात की अधिकाधिक वेळी आपल्याला असे दिसून येते की त्यांनी असे म्हटलेले आहे की साम दाम भेद ह्यांच्याद्वारेच अधिकाधिक तुम्ही काय करावं, प्रेतेत अरीन विजेतुम. जी काही शत्रुवर्ग आहे ह्या शत्रुवर्गाला तुम्ही जिंकावं. कसं जिंकावं, तर ते म्हणतात की सामना दामना भेदेन समस्तैहि यथ. या तिघांच्याद्वारे एकत्रित रूपाने किंवा एकेकाचा उपयोग करून तुम्ही जी काही शत्रुवर्ग आहेत ह्या शत्रुवर्गांना साधारणतः आपल्या वश करावं किंवा त्यांना जिंकून घ्यावं. युद्धेन कदाचन न, युद्धाने कधीही त्यांना वश करू नये किंवा जिंकू नये. म्हणजे युद्धाच्या विरोधी होते, शांती मार्गाचा अनुसरण करावं असं अहिंसा तत्वाचं थोडंसं का होईना पण या ठिकाणी प्रतिबिंब कदाचित त्यांना दाखवायचे. कारण की संग्रामामध्ये काय होऊ शकतं, तर युद्धामध्ये दोघांचाही एक तर विजय होईल किंवा पराजय, म्हणजे एकाचा विजय एकाचा पराजय हा निश्चितच होऊ शकेल. आणि म्हणून युद्ध जो आहे तो युद्ध सोडून द्यावं असं ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की साम दाम भेद या तिघांच्याद्वारे एकत्रित रूपाने किंवा त्याचा उपयोग करून तुम्ही शत्रूला आपलंसं करावं. आणि जेव्हा केव्हा तुम्ही जिंकणार तेव्हा मात्र जिंकल्यावरती देवता किंवा धार्मिक ब्राह्मण इत्यादींची तुम्ही पूजा अर्चा करावी, सेवा करावी. आणि जी काही देशवासी आहे, ज्या राष्ट्राला जिंकलेलं आहे त्यांना अभयाची घोषणासुद्धा त्या ठिकाणी करावी. तर अशा प्रकारे असलेलं असा जो काही राजा आहे त्या राजाने एकतर युद्ध करू नये आणि जर केलं तर त्याच्यामध्ये जिंकल्यानंतर त्यांनी शत्रू राज्यातील लोकांशी कसं वागावं याचं वर्णनही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तीनही उपायांच्याद्वारे जेव्हा केव्हा हे शक्य होत नसेल तेव्हाच त्यांनी युद्ध करावं, अन्यथा त्यांनी युद्ध करू नये अशी मनुस्मृतिकाराची असलेली भावना आपल्याला त्रयाणामपि उपायानां पूर्वोक्तानां असंभवे तथा युद्धेत संपन्नो विजयेत रिपून अन्यथा या श्लोकामधून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आहे. आदानम अप्रियकरम दानं च प्रियकारकम अभीप्सितानां अर्थानां काले युक्तम प्रशस्यते. विजयी असलेला जो राजा असतो त्या राजाला आदान म्हणजे घेणे आणि अप्रियकर असलेलं तसेच दान देणे प्रियकारक असते, परंतु अभीप्सित अर्थानां काले चांगल्या किंवा इप्सित संधी मिळालेली असताना दोन्हीही श्रेष्ठ ठरते. म्हणजे घेणं हे त्याला अधिक आवडतं पण द्यायचं हे त्याला आवडत नाही. परंतु मी उलट बोलले. आदानम अप्रियकरम, घेणे हे अप्रियकर असतं आणि देणं हे प्रियकारक असतं. परंतु काही एक वेळेस मात्र राजाला हे दोन्ही योग्य ठरतं आणि म्हणूनच विजयी असलेल्या राजाने ते राज्य घेणे हे त्याच्यासाठी श्रेष्ठ असतं. तर अशा प्रकारे असलेला असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे.
आणि हे सगळं कसं आहे? सर्व कर्म इदम विधत्ते दैव मानुषे. जी काही कार्य होत आहेत संसारातील ती सगळी भाग्य आणि मनुष्याच्या अधीनच आहे. म्हणून तयोः दैव चिंत्यम तू मानुषे विद्यते क्रिया. आणि ह्या दोन्हींमध्ये भाग्याचं कार्य हे कसं आहे? अचिंत्यम. आणि परंतु मनुष्य कसं आहे? मनुष्य हा क्रियावान आहे. आणि म्हणून मनुष्याने अधिकाधिक कार्यसिद्धीसाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे दोघांमध्येही जरी भाग्याचा अवलंब असला तरीसुद्धा मनुष्य आपलं भाग्य हे बदलवू शकतो असं आपण म्हणतो. आणि हे बदलवणं त्याच्याच हातात असतं. आणि त्यासाठी त्या मनुष्याने कार्यसिद्धीसाठी अधिकाधिक प्रयत्न करायला पाहिजे असे वर्णन आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे जो राजासाठी न्याय आहे तो लौकिक जीवनातही आपल्याला उपयुक्त ठरणारा असा आहे की भाग्याने मला असं केलं, भाग्याने मला तसं केलं, माझं भाग्यच असं आहे, माझं भाग्यच तसं आहे असं करून रडत बसण्यापेक्षा तुम्ही काहीतरी करा, तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक विचार करा आणि क्रियावान राहा, ज्यामुळे तुमचं जे काही भाग्य आहे ते तुम्ही स्वतःच बदलवू शकता असे ह्याच ठिकाणी मनुस्मृतिकाराने स्पष्टपणे मत मांडलेले आहे. आणि जर राजाला स्थायी मित्र मिळाला तर काय होतं? तर त्यांनी म्हटलंय, हिरण्यभूमी संप्राप्त्या. हिरण्यभूमी प्राप्त करून सुद्धा पार्थिव म्हणजेच राजाला जे अतिशय उन्नती प्राप्त होणार नाही, ऐधते म्हणजे प्राप्त होणे, तशी उन्नती त्याला केव्हा प्राप्त होऊ शकते? यथा मित्रम ध्रुवम लब्धा कृशमपि आयति क्षमम. जरी तो आत्ता मित्र हा कसा आहे? कमजोर आहे, कृश आहे, परंतु आयति क्षमम तो भविष्यामध्ये मात्र अधिक प्राप्त करू इच्छितो किंवा उन्नती प्राप्त करू शकतो. तर असा मित्र जर राजाला मिळाला, स्थायी मित्र, तर राजाची निश्चितच अधिकाधिक उन्नती होऊ शकते हे वर्णन दिसतं आहे. धर्माचा जाणकार असलेला, धर्मज्ञ, कृतज्ञ, संतुष्ट प्रकृती, आनंदित असलेली किंवा संतुष्ट प्रकृती म्हणजे अमात्य, सेनापती इत्यादी वगैरे हे सगळे व्यवस्थित आनंदित असणारे, अनुरक्तम अनुरागी, स्थिर आरंभम आणि स्थिर असलेल्या कार्याला प्रारंभ करणारा असा छोटासा मित्र, लघुमित्रम प्रशस्यते. छोटा जरी असला मित्र तरीसुद्धा तो प्रशंसनीय ठरतो, हेही मत सांगायला मनुस्मृतिकार मागे राहत नाही. तर अशा प्रकारे असलेल्या अशा लघु राजासोबत सुद्धा राजाने मैत्री ठेवावी. मात्र बुद्धिमान लोक कशाला कष्टदायक म्हणतात? तर बुद्धिमान, चांगल्या कुळात उत्पन्न, पराक्रमी, चतुर, दानशील, कृतज्ञ आणि धैर्यशाली असलेल्या शत्रूला विद्वानांनी कष्टाने जिंकणारा असा म्हटलेला आहे. कष्टम आहुः अरिम. त्या अरीला, त्या शत्रूला बुधाः विद्वानांनी कष्ट असं म्हटलेलं आहे. कष्ट का म्हटलं की त्याला सहजासहजी जिंकता येणं शक्य नाही आहे, कारण तो कसा आहे? बुद्धिमान आहे, चांगल्या कुळात जन्मलेला आहे, पराक्रमी आहे, चतुर आहे, दानशाली आहे, कृतज्ञ आहे, धैर्यशाली आहे. आणि हे सगळे गुण असणारा जरी तो शत्रू असला तरी देखील तो विद्वानांच्या मते कसा आहे? तर तो अजेय आहे, म्हणजे त्याला जिंकता येणं शक्य नाही. तर अशा प्रकारचं असलेलं असा हे राजनीती जी आहे ती या ठिकाणी मनुस्मृतिकाराने आपल्यासमोर मांडलेली आहे. अशा प्रकारे असलेल्या अशा ह्या राजाने काय करावं? तर आपदर्थम धनम रक्षेत, रक्षेत धनेरपि, आत्मानं सततम रक्षेत, दारैः अपि धनेरपि. त्यांनी संकट काळासाठी धनाचं रक्षण करावं आणि धनाने स्त्रियांचं रक्षण करावं आणि धन आणि स्त्रिया ह्यांच्यापासून आत्मानं सततम रक्षेत, स्वतःचे देखील रक्षण करावे.
तर अशा प्रकारे राजाने स्वतःचे रक्षण करावे असे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सर्व आपत्ती जेव्हा एक साथ अधिक मात्रेमध्ये येतील तेव्हा त्या सगळ्यांना बघून विद्वानांनी काय करावं, तर एकत्रित रूपाने किंवा एकटा असलेला असा साम दाम दंड भेद हे 4 उपायांपैकी एकेका उपायाला त्यांनी नेहमीच प्रयत्न करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी आधीही सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त 3 उपायांचाच अधिक प्रयोग करावा. जेव्हा तो ह्या 3ही उपायांच्याद्वारे मानल्या जात नाही तेव्हाच युद्धाला सुरुवात करावं किंवा तेव्हाच युद्ध करण्याची तयारी ठेवावी. तर अशा प्रकारे राजांनी अधिकाधिक अहिंसा मार्गच अवलंबन करायचं आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. उपेतारम उपेयम च सर्वोपायश्च कृष्णशः एतत्रयं समाश्रित्य प्रयतेतर्थ सिद्धये. आणि जो राजा अशा प्रकारे उपेतारम उपाय करणारा असा स्वतः राजा, उपेयम उपाययोग्य असलेला असा शत्रू आणि सर्व उपायांच्या द्वारे म्हणजे सर्व उपाय कोणते आहेत, साम दाम दंडभेद यापैकी 3 उपायांचा एतत्रयम समाश्रित्य 3 उपायांचा आश्रय घेऊन राजाने काय केल्यावर प्रयोजनार्थ सिद्धये आपल्या अर्थाच्या प्रयोजनासाठी त्याला वापरावं किंवा त्याचा उपयोग करावा. म्हणजे राजाने नेहमी साम दाम भेद या तिघाचा अधिकाधिक वापर करावा आणि शेवटचा असलेला युद्धनीतीचा विचार जो आहे तो सरते शेवटी कुठलाही उपाय काम करत नसेल तेव्हाच त्यांनी वापरावा असे त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेले आहे. आणि एवं सर्वविधम राजा सह मंत्रिभिः व्यायम्य अप्लुप्त मध्यान्ही भोक्तुम अंतःपुरम दिशेत. अशा प्रकारे राजाने या सर्व विषयांवरती मंत्र्यांच्या सोबत विचार मंथन करून व्यायाम इत्यादी करून मध्यान्हकाळी स्नान इत्यादी आटपून भोजनासाठी राणीवासामध्ये प्रवेश करावा. तर अशा प्रकारे राजाची दिनचर्या सांगत असतानाच मंत्रणेची सुरुवात झाली. आणि ती मंत्रणा कशी असावी, त्या ठिकाणी कुणाला प्रवेश करावा, ती गुप्तचर्चा ही कुणाच्या कानी जावी आणि कुणाला ती कळावी अथवा कुणाला कळू नये याविषयीचे असलेले असे जे काही विचार आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत. षड्गुण्यांचा विचार सांगितलेला आहे. 12 प्रकृती त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. 72 एकंदरीत असणारं जे प्रकृती मंडळ आहे त्याचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि जेव्हा राजा युद्धनीती खेळतो आहे तेव्हा त्या युद्धानंतर जिंकल्यानंतर त्याने कसं वागायचं आहे याविषयीची सुद्धा विचार जे आहे ते मनुस्मृतिकाराने आपल्यासमोर मांडलेले आहे. तर अशा प्रकारची असलेले हा मनुस्मृतीचं वर्णन आपण ह्या ठिकाणी बघितलेलं आहे, ज्यामध्ये ह्या राजाने स्वतःचं रक्षण करण्यासाठी कसं असावं तर त्यांनी म्हटलेलं आहे की त्याने परीक्षित अन्नच नेहमी ग्रहण करायला पाहिजे. कधीही त्यांनी डायरेक्ट जेवण करू नये, तर तिथे सुपरीक्षितम अन्नाद्यम सुपरीक्षित असलेलं असंच अन्न त्याच्याद्वारे खाल्लं गेलं पाहिजे. त्यानंतर सगळी रत्नं जी आहेत ती विषनाशक रत्नांनासुद्धा त्याने धारण करावं आणि सर्व पदार्थ विषनाशक औषधांनी युक्त असावेत आणि सावधान होऊन त्यांनी विषनाशक असलेली अशी जी काही रत्नं आहेत ती सुद्धा परिधान करावी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग परीक्षिताः स्त्रियश्चैनं व्यजनोदकधूपनैः वेषाभरणसंशुद्धा स्पृशेयुः समाहिताः. म्हणजे परीक्षिताः जिची परीक्षा केल्या गेलेली आहे आणि जी कशी आहे सुसमाहित म्हणजे एकचित्त झालेली किंवा अनन्य मनस असणारी अशी ती वेश आणि आभूषण ह्यांनी पवित्र असलेली अशा स्त्रिया ज्या आहेत या पवित्र स्त्रिया ह्या राजाला काय करतील, व्यजनो धूप
व्यजनोदक धूप नाही. व्यजन म्हणजे पंखा घालतील, जल देतील किंवा धूप इत्यादींच्या द्वारे सेवा करतील. म्हणजे जे त्यांनी सांगितलेलं होतं की राजांनी आत्मानं सततम रक्षेत, स्वतःचं रक्षण हे राजांनी अधिकाधिक करावं. पण हे रक्षण करत असताना व त्याने कशा प्रकारे आपलं रक्षण करायचं, तर सगळ्यांपासूनच करायचं आहे. आणि त्यातल्या त्यातही त्यांनी परीक्षित अन्न खावं, विषनाशक असलेले असे जी काही रत्न आहेत ती त्यांनी धारण करावी. ज्या काही स्त्रिया वगैरे त्याच्या जवळपास काम करण्यासाठी ठेवल्या असतील त्यांची आधी परीक्षा घेतलेली असेल आणि अशा स्त्रियांच्याद्वारेच तो त्याचं जे काही जेवण खाण किंवा धूप किंवा पाणी इत्यादी तो ग्रहण करेल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण की राजाला मारण्यासाठी स्त्रियांचा वापरसुद्धा होऊ शकतो आणि गुप्तशस्त्र किंवा विषादी यांच्याद्वारे युक्त असलेली जी आभूषणं आहेत त्यांच्याद्वारे राजाचा नाश होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलेले की अशा ह्या स्त्रियांचं योग्य प्रकारे पहिले परीक्षा घेतली जाते, त्यांना व्यवस्थित बघितलं जातं आणि नंतरच त्या राजांकडे काम करण्यास युक्त होऊ शकतात असं सांगितलेलं आहे. त्याचप्रकारे राजाने जी काही यान, आसन, भोजन, स्नान, प्रसाधन ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी सुद्धा त्याने सावधानी ठेवायला पाहिजे हेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि भोजनानंतर अंतःपुरामध्ये तो स्त्रियांसोबत विहार करू शकतो. विहार करून पुन्हा योग्य वेळेवरती पुन्हा आपल्या राज्यकारभाराचा त्याचा विचार त्याला करावा लागतो. विहृत्य तू यथाकालम पुनः कार्याने चिंतयेत, आणि पुन्हा त्यानंतर तो आपल्या कामाला लागतो. तर अशा प्रकारची असलेली अशी ज्या काही अलंकृत असलेल्या अशा स्त्रिया असतील त्यांची अलंकारं, आयुध असतील तर ती आयुध, वाहन, शस्त्र, आभूषण या सगळ्यांचंच व्यवस्थित संशोधन किंवा देखरेख आपण ज्याला म्हणू किंवा परीक्षा ही घेतल्या गेली पाहिजे असं ह्या ठिकाणी दिसून येतं. आणि अशा प्रकारचा असलेला असा हा परीक्षक वारंवार ज्याच्या साठी म्हणून घेतल्या जाते आहे असा तो राजा संध्याकाळी उपासना करून एकांत प्रसादामध्ये शस्त्र धारण करून गुप्त गोष्टींना सांगणारा आणि गुप्तचरांच्या कार्यांना ऐकणारा असा हो असे त्या ठिकाणी म्हटलेले आहे. आणि अशा प्रकारची जी काही गुप्तचरांच्याद्वारे माहिती मिळालेली आहे त्या राजाने नंतर गुप्तचरांकडून माहिती ऐकल्यानंतर भोजनासाठी अंतःपुरामध्ये प्रवेश करावा आणि थोडा वेळ का होईना भोजन करून पुन्हा योग्य वेळी त्यांनी कार्यासक्त व्हावं. गतक्लमः यथाकालम उत्तिष्ठेत, आणि श्रमरहित होऊन पुन्हा त्याने उठावे. म्हणजे राजाला रात्रीचा शेष असलेल्या अंतिप्रहरामध्ये पुन्हा उठायचं आहे आणि आपलं कार्य त्या ठिकाणी करायचं आहे. निरोग असलेला असा जो राजा आहे तो या विधानाला स्वतः करेल आणि अस्वस्थ असल्यावर हे सर्व कार्य त्याचे जे भृत्य आहे ते भृत्य इत्यादी करतील असं वर्णन ह्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे राजाचं हे जे कार्य आहे हे निरोगी असताना होतं तो अधिकाधिक स्वतःचे कर्तव्य पालन करेल. मात्र जेव्हा तो अस्वस्थ असेल तेव्हा अमात्यादिकांवरती तो आपला राज्यकारभार हा सोपवू शकतो. एतत् विधानम आतिष्ठेत रोगः पृथ्वीपतीः अस्वस्थः सर्वम एतत् भृत्युषु विनियोजयेत. आणि तेव्हा त्यांनी भृत्यांवरती हा जो काही त्याचं कार्य आहे ते त्यांनी सोपवावं असं ह्या ठिकाणी म्हटल्या गेलेलं आहे.
अशा प्रकारची असलेली ही मनुस्मृती या ठिकाणी आज आपण बघितलेली आहे. आणि ह्या मनुस्मृतीचं इथे अध्ययन आज आपलं संपलेलं आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये विचारू शकतात. इथे आज आपण आता थांबूया.